आहे वृषाली. आशा आहे की आपण सर्व चांगले करत आहात. माणसांशिवाय जगाची कल्पना करता येईल का? पृथ्वीवर आपल्याकडे आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिका हे खंड आहेत. या खंडामध्ये देश म्हणून उपखंड आहेत आणि प्रत्येक देशाची लोकसंख्या वेगळी आहे. लोकसंख्या म्हणजे काय? देश, शहर किंवा कोणताही जिल्हा किंवा परिसरात राहणाऱ्या लोकांची एकूण संख्या. आज 10वीच्या सामाजिक अभ्यासातून लोकसंख्या हा विषय समजून घेऊ. परिणाम तुम्हाला कळेल. लोकसंख्या आणि जनगणनेचा अर्थ. जनगणना काय दर्शवतं? लिंग गुणोत्तर, साक्षरता दर, कामगार लोकसंख्या. महत्वाचे शब्द. लोकसंख्या विशिष्ट देशात, क्षेत्र किंवा ठिकाणी राहणारे सर्व लोक. जनगणना अधिकृत गणना किंवा सर्वेक्षण, विशेषतः लोकसंख्येची. गुणोत्तर. गुणोत्तर हा दोन शब्दांमधील संबंध असतो. जेव्हा ते संख्या किंवा रकमेमध्ये व्यक्त केलं जातं. ज्याला लिहिता वाचता येतं त्याला साक्षर करा. नोकरी किंवा व्यवसायाचा व्यवसाय. चला संकल्पना नकाशा तपासूया. माणसांशिवाय जगाची कल्पना करता येईल का? अर्थव्यवस्था आणि समाज विकसित करण्यासाठी लोक महत्वाचे आहेत. लोक संसाधने बनवतात आणि वापरतात आणि ते स्वतःच विविध गुणवत्तेसह संसाधने आहेत. म्हणून लोकसंख्या हा सामाजिक अभ्यासातील एक महत्वाचा घटक आहे. मानव हा पृथ्वीवरील संसाधनांचा उत्पादक आणि ग्राहक आहे. म्हणून एखाद्या देशात किती लोक आहेत, ते कुठे राहतात, त्यांची संख्या कशी आणि का वाढत आहे, याची वैशिष्ट्य काय आहेत हे जाणून घेणं महत्वाचं आहे. भारताची जनगणना आपल्याला आपल्या देशाच्या लोकसंख्येशी संबंधित माहिती प्रदान करतं. जनगणना ही दिलेल्या लोकसंख्येच्या सदस्यांबद्दल पद्धतशीरपणे माहिती मिळवण्याची आणि रेकॉर्ड करण्याची प्रक्रिया आहे. 10 वर्षातून एकदा भारतात राहणाऱ्या सर्व लोकांची माहिती गोळा केली जाते. जे लोक हे सर्वेक्षण करतात ते घरोघरी जाऊन प्रत्येक गावात, शहरात आणि शहरातील प्रत्येक घरात राहणाऱ्या लोकांची संख्या शोधतात.
भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयोग या माहितीचे संकलन आणि रेकॉर्डिंग आयोजित करतो. जनगणना ही ठराविक कालावधीत लोकसंख्येची अधिकृत गणना असते. भारतात पहिली जनगणना झाली ती 1872 मध्ये. वयरचना. लोकसंख्येची वयरचना देशातील विविध वयोगटातील लोकांची संख्या दर्शवतं. किंवा लोकसंख्येची वयोमर्यादा एखाद्या देशातील वेगवेगळ्या वयोगटातील पुरुष आणि महिलांची संख्या दर्शवतं. हे लोकसंख्येच्या सर्वात मूलभूत वैशिष्ट्यांपैकी एक आहे. एका महत्त्वाच्या प्रमाणात एखाद्या व्यक्तीचं वय त्याला किंवा तिला काय आवश्यक आहे, खरेदी करतं आणि त्याची कामगिरी करण्याची क्षमता प्रभावित करतं. राष्ट्राची लोकसंख्या साधारणपणे 3 मोठ्या श्रेणींमध्ये विभागली जाते. पहिली म्हणजे मुलं, सामान्यतः 15 वर्षाखालील. दुसरी म्हणजे कामाचं वय, 15 ते 59 वर्ष. तिसरी म्हणजे वृद्ध, जे 59 पेक्षा जास्त आहेत. चला त्यापैकी प्रत्येक समजून घेऊया. पहिलं मुलं, सामान्यतः 15 वर्षाखालील, ज्यांची काळजी कुटुंबाकडून घेतली जाते आणि इतर सर्वांप्रमाणेच त्यांना अन्न, वस्त्राची आवश्यकता असते. शिक्षण आणि वैद्यकीय सेवा आणि वाढीच्या इतर सर्व संधी. तथापि सहसा ते स्वतःचं उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांचं उत्पन्न मिळवत नाहीत. काही मुलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना काम करावं लागतं. हे हितावह नाही. कामाचं वय 15 ते 59 वर्ष. सहसा हा गट समाजात कार्यरत लोकसंख्या बनवतो. ते जैविकदृष्ट्या पुनरुत्पादक देखील आहेत. या वयोगटातील बहुतेक लोकांना कामाच्या ठिकाणी चांगलं उत्पन्न आणि सुरक्षितता हवी असते. मुलं आणि वृद्ध बहुतेकदा या गटाच्या कमाईवर अवलंबून असतात. तिसरं म्हणजे वृद्ध, जे 59 वर्षापेक्षा जास्त आहेत. जे पगारदार नोकरी किंवा संघटित क्षेत्रात आहेत त्यांना निवृत्ती वेतन मिळू शकतं. तथापि बहुसंख्य शेतमजूर, घरगुती कामगार, बांधकाम कामगार आणि इतर सहसा शारीरिकदृष्ट्या शक्य असेल तोपर्यंत त्यांचं काम चालू ठेवतात. हा गट म्हातारपणी काम करण्यास असमर्थ असताना आधारासाठी त्यांच्या कुटुंबावर अवलंबून असतो. हे देखील शक्य आहे की त्यांचा वैद्यकीय खर्च इतर वयोगटातील लोकांपेक्षा जास्त आहे. सेक्स रेशो
लिंग गुणोत्तर म्हणजे लोकसंख्येतील 1,000 पुरुषांमागे महिलांची संख्या. ही माहिती एका विशिष्ट वेळी समाजातील स्त्री पुरुष समानतेचं प्रमाण मोजण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सामाजिक सूचक आहे. भारतात महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत सातत्यानं कमी असल्याचं आपल्या लक्षात आलं आहे. हे स्त्री पुरुष गुणोत्तर, लिंग गुणोत्तर हे चिंतेचं कारण आहे. महिला आणि मुलींना शिक्षण आणि विकासाच्या असमान संधींचा सामना करावा लागतो. पोषण, बालसंगोपन आणि आरोग्य या मूलभूत गरजांमध्ये त्यांच्याशी भेदभाव केला जातो. तसेच पुरुषांच्या तुलनेत त्यांना त्या गोष्टी कमी मिळतात. त्यामुळे भेदभाव नसेल तर मुलींची संख्या जास्त किंवा मुलांइतकी असावी. जनगणनेच्या सर्वेक्षणातून आम्हाला आणखी एक सूचक मिळतो. भारतात जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर 100 मुलींमागे 105 मुलं असण्याचा अंदाज आहे. ज्या प्रदेशांमध्ये असमान लिंग संबंध आहेत, जे पुरुषांना अनुकूल आहेत आणि स्त्रियांशी भेदभाव करतात, ते असमान लिंग गुणोत्तराकडे झुकतात. तुम्हाला माहित आहे का, केरळमध्ये लिंग गुणोत्तर 1058 आहे. 1,000 पुरुषांमागे स्त्रिया पॉंडेचेरीमध्ये 1,001 आहेत. प्रत्येक 1,000 पुरुषांमागे महिला तर दिल्लीत 1,000 पुरुषांमागे फक्त 821 आणि हरियाणा फक्त 861 आहे. महिलांवरील भेदभाव कमी करण्यासाठी महिला शिक्षण ही एक शक्तिशाली शक्ती आहे. साक्षरता दर. वयाच्या 7व्या वर्षापर्यंत कोणतीही भाषा समजून घेऊन वाचू किंवा लिहू शकणारी व्यक्ती साक्षर मानलं जातं. 7 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या एखाद्या क्षेत्राच्या लोकसंख्येची एकूण टक्केवारी ज्यांना समजूतदारपणे लिहिता वाचता येते त्याला साक्षरता दर म्हणतात. साक्षरता ही देशाचा सामाजिक आर्थिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे. भारतातील साक्षरतेच्या पातळीत सातत्यानं सुधारणा होत आहे. 1947 मध्ये स्वातंत्र्याच्या वेळी 12% लोक साक्षर होते. 2001 मध्ये ते 65 झालं. 2011 पर्यंत ते 74 पर्यंत वाढलं. तथापि 2011च्या जनगणनेवरून असं दिसून आलं की पुरुष 82%
आणि महिला 65% यांच्या साक्षरतेच्या दरांमध्ये मोठी असमानता आहे. कार्यरत लोकसंख्या, जे 15 ते 59 वयोगटातील आहेत ते काम करणारे लोक आहेत. ते वर्षभर किंवा फक्त वर्षभर काम करू शकतात. हे कामाच्या उपलब्धतेवर अवलंबून असतं. आधी चर्चा केल्याप्रमाणे यात गृहिणींचं न भरलेलं काम समाविष्ट होत नाही. भारताची जनगणना त्यांना 4 श्रेणीमध्ये विभागते. शेतकरी आणि शेतकरी, शेतमजूर, घरगुती उद्योगातील कामगार आणि इतर कामगार. शेती करणारे आणि शेतकरी ते आहेत जे त्यांच्या मालकीच्या किंवा भाड्याने घेतलेल्या जमिनीवर शेती करतात किंवा देखरेख करतात. शेतमजूर असे आहेत जे दुसऱ्याच्या शेतीवर रोखीने किंवा प्रकारच्या मजुरीसाठी काम करतात. घरगुती उद्योगातील कामगार असे असतील जे घरी काही उत्पादनं तयार करतात किंवा दुरुस्त करतात, जसे की भात काढणं. विडी कामगार, कुंभार, विणकर, पादत्राणे दुरुस्त करणं किंवा खेळण्यांचे उत्पादन इत्यादी. इतर कामगार असे असतील जे कारखाने, व्यापार, अनौपचारिक मजूर आणि सर्वांमध्ये काम करतात. इतर व्यवसाय, तर या व्हिडिओमध्ये आपण लोकसंख्या आणि जनगणना काय आहे हे पाहिलं. आणि वयोमर्यादा, लिंग गुणोत्तर, साक्षरता दर आणि कार्यरत लोकसंख्या यासारखे घटक जनगणना दर्शवतात.